त्यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अवकाळी पावसाने झोडपलेला आहे। त्यामुळे शेतमालाचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान या नुकसानग्रस्त भागाची खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात स्पेशल पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी सुद्धा अमोल कोल्हेंनी केली आहे। इथल्या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि इथली एकूण पावसाची नंतरची परिस्थिती पाहता आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक गेलेलं आहे। त्यामुळे विशेष पॅकेज म्हणून या नुकसान भरपाईचा विचार व्हावा आणि शेतकऱ्यांचं जे खरोखर नुकसान झालं आहे, प्रत्येक शेतकऱ्याचं मग मिरची असेल, टोमॅटो असेल, कांदा असेल, सगळा जो हातातोंडाशी आलेला माल जो गेलेला आहे, यासाठी एक स्पेशल पॅकेज करावं अशी मी आत्ताच कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे आणि माननीय पालकमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करून त्यांना तशी विनंती करतो। पुढे जाऊया। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा अखेर इम्पॅक्ट झालाय। एसटी कर्मचाऱ्यांना आज आनंदाची बातमी मिळणार आहे। तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं सांगून एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा फक्त 56% पगार देण्यात आलेला होता। यावरती तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार आज होणार आहे। एसटी महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा GR जारी झालाय। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार आजच होणार आहे। एसटी महामंडळाला निधी देण्यावरून सरकारमधील दोन खात्यांनी एकमेकांकडे बोटं दाखवली, मात्र कर्मचाऱ्यांचा आणखीन रोष ओढावून घेण्याचं टाळत सरकारने अखेर सोमवारी एसटी महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा GR जारी केलाय। एसटी कर्मचाऱ्यांना आज उरलेलं 44% वेतन होणार आहे, ही चांगली गोष्ट आहे। पण याच्यातून नक्कीच आम्ही समाधानी नाही। याचं कारण असं, पुन्हा असा प्रश्न निर्माण होईल का अशी शंका प्रत्येकाला वाटू लागते, कारण गेली वर्षभर सरकार वेतनाला कमी पैसे देते। मला असं वाटतं की हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघायचा असेल तर सरकारने जे सवलत मूल्य थकलेलं आहे, साधारणतः 1000 कोटी रुपये, ते तात्काळ दिलं पाहिजे। तर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे। या महिलांना 1500 रुपयांच्या ऐवजी आता 500 रुपये या महिन्यापासून मिळणार आहे। यावरून संजय राऊत यांनी सरकारवरती जोरदार निशाणा साधलाय। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत 500 रुपयांवरती आल्याचा खोचक टोला त्यांनी लगावलाय। आज सरकार 500 रुपयांवरती आलंय, उद्या बहिणींच्या मतांची किंमत 0 वरती येईल असं सुद्धा राऊत म्हणाले। ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली, तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती 0 वरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात, आवाणावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही। ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? या 8 लाख महिलांना 1500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते। मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतलेत, मतं घेतली, आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो। दरम्यान नाना पटोलेंनी सुद्धा महिलांना 1500च्या ऐवजी 500 रुपये मिळणार यावरून सरकारवरती निशाणा साधलाय। लक्षात असेल की या योजनेच्या बद्दलचं जे काही मत आम्ही त्या काळात मांडलेलं होतं की लाडक्या बहिणीला आमिष दाखवून तिचे मतं घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे, ती गोष्ट आता सत्य निघालेली आहे। 1500च्या जागी 2100 रुपये देण्याचा निवडणुकीमध्ये यांनी शब्द दिलेला होता, त्या पद्धतीनं जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, पण आता 500 रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे। म्हणजे लाडक्या बहिणीला फसवण्याचं पाप या लोकांनी केलं। आता लाडक्या बहिणीचा शाप या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही। आणि यानंतर जालन्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं ज्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केलेली होती त्यातील मंजूर अनुदानातून जवळपास 50 कोटी रुपये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी हडप केल्याचं समोर आलंय।
दरम्यान हा किती कोटींचा अपहार आहे हे अद्याप निश्चित सांगता येत नाहीये. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून तातडीने चौकशी करून शेतकऱ्यांचं अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय. चौकशी गुलदस्त्यातच राहिली आणि या तलाट्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी कुरण मोकळं राहिलं. त्या अनुषंगाने परत 17 जानेवारी रोजी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांना पत्र काढलं की आपल्या भागातील आपल्या तालुक्यातील सर्व आठानुसार सर्व शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त होतंय की नाही याची खातरजमा करा, त्याच्या तलाट्याच्या DSS चेक करा आणि त्यानुसार अनुदान वाटप करा. मात्र त्यालाही या तलाठी महोदयांनी वाटाण्याच्या अक्षिद्या देऊन भ्रष्टाचाराचं कुरण परत सुरूच ठेवलं. त्यामुळं ह्या झालेला भ्रष्टाचार हा 50 कोटीचा नव्हे तर 100 कोटीचा आहे. तर इकडे शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भातल्या नियमामध्ये बदल करण्यात येणार आहे. भूसंपादनाच्या मोबदल्यावरील व्याजाची रक्कम 15% ऐवजी आता 9% शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेण्यात आलाय. शेतकऱ्यांची जमीन भूसंपादनात गेली असेल तर त्यांना 15% व्याजाने पैसे मिळायचे आणि आता 15% ऐवजी 9% पैसे दिले जाणार आहेत. या निर्णयामुळे सरकारचे पैसे वाचणार आहेत तर भूसंपादन केलेल्या अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.